रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज तुम्हाला हे पनीर आणि पालक बघून असंच वाटणार आहे मी पालक पनीर बनवणार आहे, पण असं काही नाहीये। तर आज मी बनवणार आहे समोसे बनवायला। तर इथे आपण पालक घेतलाय, पनीर घेतलाय, कॉर्न घेतलाय आणि इथे तुम्हाला दिसत असेल हे अद्रक छोटे छोटे पीस मध्ये कट करायचं आपल्याला। आणि याला आपण मिक्सी मध्ये बारीक करून घेणार आहे। तर ह्याच्यासाठी मी घेतले ते 2 ग्रीन हिरव्या मिरच्या, धणे आणि जिरे आहेत। आणि याच्यासाठी आपण थोडंसं मीठ पण घालणार आहे। हे आता आपण बारीक करून घेऊ। हा मसाला बारीक करून झालाय। तर आता आपण पालकला पाण्यातून काढू। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम केलंय आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपण हा पालक घालणार आहे। मस्तपैकी असं गरम पाण्यात ह्याची पानं टाकून घेणार आहे थोडा वेळ। ही पालकची पानं आपल्याला 5 मिनिट अशीच गरम पाण्यात ठेवायची आहे। याला 5 मिनिट होईपर्यंत आपण पिठाची तयारी करूया। इथे मी काचेचा बाउल घेतलाय, याच्यामध्ये मी एक मोठा कप भरून मैदा घेते। आणखी थोडासा मैदा मी ऍड करणार आहे ह्याच्यात। लेट्स इट। आता याच्यामध्ये खूप सगळा असा ओवा घालायचा आहे। चवीसाठी मीठ घालायचं आहे। आता आपल्या पालकला 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालाय। तर हे असे काढायचे आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ह्याला बारीक करून घ्यायचं आपल्याला। प्रकारे आपली पालकची ग्रेव्ही रेडी झाली आहे। आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे पिठामध्ये। जेवढा जास्त पालक तुम्हाला वापरता येईल तेवढा तुम्ही वापरू शकता। मी इथं भरपूर सगळा वापरलाय, करून घ्यायचा आहे। हे पीठ आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं आहे पीठ। तर आपला डो आता रेडी झालाय। पनीर मी इथे किसून घेणार आहे। आता किसून झालंय, मी कॉर्न याच्यातच मिक्स करणार आहे आणि याला आपण फोडणी देऊया तेलामध्ये। कढई आपली गरम झाली आहे। आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय। मगाशी जो आपण बारीक केला होता मसाला, तो मसाला मी घालून घेते। ह्याच्या व्यतिरिक्त मी बाकी काही घालणार नाहीये। मसाला असा छान भाजून घ्यायचा ह्याच्यात। आणि ही शिमला मिरची घालते थोडीशी। हे पनीर साटे करायचं किंवा नाही ते ऑप्शनल आहे। खरं तर मला कच्चं पनीर आवडत नाही, म्हणून मी थोडंसं साटे करून घेणार आहे ऑइल मध्ये। तर मसाला आपला भाजलाय, आपण आता ह्याच्यामध्ये हे पनीर ऍड करणार आहे। सुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचंय।
मी याच्यात घालणार आहे रेड चिली फ्लेक्स थोडेसे. हे चिली फ्लेक्स तुम्हाला तर दिसत आहे डॉमिनोजचेच आहेत. मी कधी बाहेर पिझ्झा खाल्ला किंवा घरी जरी मागवला तरी ते मात्र मी जपून ठेवते, किंवा बाहेर खाल्ला तरी ते पॅकेट्स मात्र मी नक्की घेऊन येते. तुम्ही सुद्धा असं करता का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे आपलं छानपैकी असं मस्त भाजून झालं आहे पनीर. मस्तपैकी आता आपण समोसे स्टफ करून घेऊया. हे स्टफिंग गरम असतानाच मी ह्याच्यामध्ये चीज घालणार आहे. मग गरममध्ये चीज घातलं की लवकर मेल्ट होतं. हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण समोसे तयार करून घेऊया. आता मी असा मोठा गोळा घेतलाय. हा गोल करायचा आहे आपल्याला आणि मस्तपैकी ह्याला लाटून घ्यायचं आहे पिठावरती. मस्तपैकी ह्याला पिठावरती आपण लाटून घेणार आहे. इथे आपली चपाती लाटून झाली आहे. ह्याला असं मी 4 ह्याचे पार्टिशन करून घेणार आहे आपण. ओके, समोसा फोल्ड करणार आहे. हे ज्या खालच्या 2 बाजू आहेत त्या फक्त आपल्याला काय करायचं आहे, एकमेकांवरती अशा लावून घ्यायच्या. एक थोडीशी वरती करायची जेणेकरून हे पूर्णपणे आपलं कवर झालं पाहिजे खालीपर्यंत. तर याला काय करायचं, थोडंसं पाणी लावून घ्यायचं खालीपर्यंत आणि हे बंद करून घ्यायचं. हा आपलं पॉकेट रेडी झाला. आता ह्याच्यामध्ये आपण हे आपलं मगाशी जे आपण स्टफिंग रेडी केलंय ते भरूया. चलिए इसको भी यहाँ से पानी लगाएंगे थोड़ा सा और अपना पॉकेट बंद कर देंगे इसे. यस, लेट्स गो. तर आपला समोसा असा रेडी झाला मस्तपैकी. तर सगळे समोसे आपल्याला असेच रेडी करायचे. तर आपले सगळे समोसे आता रेडी आहेत आणि आपण याला फ्राय करूया मस्तपैकी. ऑलरेडी ऑइल गरम करायला ठेवलं होतं. हे मीडियम हीटवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर आता मी समोसा ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे. एकदम छान आणि क्रिस्पी असे समोसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि मीडियम हीटवरतीच आपल्याला हे फ्राय करायचे. मीडियम हीटवरती समोसे फ्राय केल्यामुळे जास्त तेल पीत नाही. कधी तुम्ही फ्राय करताना मीडियम हीटवरतीच फ्राय करा. आता हे पालकचे समोसे आहेत त्यामुळे तुम्हाला नंतर ब्राऊन कलर येतो फ्राय केल्यानंतर. मस्त याला क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे आता फ्राय करून झालेत आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ह्यांना घेतलेत आणि माझं सगळ्यात फेवरेट काम म्हणजे प्लेटिंग करणं. हे मला खूप आवडतं. तुम्हालाही आवडतं का नक्की सांगा. सो ह्याच्यावरती मी घातलेला आहे शेव. समोशावरती शेव नाही म्हणजे काय करणार. हा आपला केचप आणि थोडंसं दही. परत थोडीशी शेव घालणार आहे मी. मस्त आणि क्रिस्पी असे समोसे आपले रेडी झाले. तर मी तुम्हाला एक समोसा काढून दाखवते. हो, एकदम क्रिस्पी असा बनलाय. वाव, एकदम चीजी झालाय. खाऊन पण बघूया. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा हे समोसे आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेत ते. पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका मंडळी. कधीतरी आपण सुद्धा ट्रेंड करूच, पण त्यासाठी तुम्ही मात्र सबस्क्राईब करा. चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.